खऱ्या अर्थानं सुरुवात होईल, कारण की 2 दिवसाची स्पर्धा, पण 2 महिन्यापासून 2 आठवड्यापासून याची सुरुवात चालू आहे. या 2 दिवसांसाठी आज आमचे सर्व कॅमेरामॅन्स असतील त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आज डोंबिवलीवरून खूप लवकर अगदी सकाळी पोहोचले ते या मैदानामध्ये. ते देखील वाट बघतायत की या सामन्याला कशा पद्धतीने कधी सुरुवात होते. थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात करणार आहोत आजच्या या सोहळ्याला. अध्यक्ष करूयात आपण सोहळ्याला सुरुवात. येस, सर्व मान्यवर विनंती करेल आपण या सर्व मान्यवरांना खऱ्या अर्थानं प्रत्येक सोहळ्याची सुरुवात आपण करत असतो. ज्या देवतेमुळे देवळामध्ये दिवा ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला खऱ्या अर्थानं पूजन करून त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आजच्या दिवसाची आपण खऱ्या अर्थानं सुरुवात करणार आहोत. आजही प्रत्येक सोहळा असेल, प्रत्येक कार्यक्रम असेल, प्रत्येक राजकीय क्षेत्र असेल, प्रत्येक क्रीडा क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्राची सुरुवात करत असता आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सुरुवात झालेलीच नाहीये. आणि हाच इतिहास सातत्याने पुढे घेऊन जाण्याचं काम आमचं आहे. म्हणून की काय, आज स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगच्या सुरुवातीला ज्या देवतेमुळे देवळामध्ये दिवा आहे ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन खऱ्या अर्थानं मात्र केलं जात आहे. ह्या तुतारीचा बाण आणि तदनंतर आपण पाहिलं सर्व खेळाडू या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा इथे दिसून आली. नगाडा ज्याला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तो वाजवला जातोय. तुतारीचा बाण यावेळी मात्र दिला जातोय. त्याचबरोबर आपण पाहिले तर मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. खऱ्या अर्थानं आजचा काळ आपण पाहिला तर छत्रपतींच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं आठवण प्रत्येकाला होते की आज स्वराज्यानं आज छत्रपतींचं शासन असतं तर आमच्या महिलांवरती स्त्रियांवरती होणारे अत्याचार आज खऱ्या अर्थानं रोखले असते, थांबले असते किंवा हत्तीच्या पायाखाली त्या अत्याचारांना खऱ्या अर्थानं दिलं असतं. धर्म शुभा, कर्म शुभा, तुकोबांची गाथा शुभा, घरासमोरची तुळस शुभा, आणखीन काय सांगावं काय आहे शुभा. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती. ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा, रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती. मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याची शपथ पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती. 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. पाहुनी शौर्य तुझा पुढे मृत्यू नतमस्तक झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. जय श्रीराम. एका पित्यानं सांगितलं स्वराज्यासाठी जगावं कसं, एका पुत्रानं सांगितलं स्वराज्यासाठी मरावं कसं. खऱ्या अर्थाने महाराज आज जर तुम्ही असता तर एका शब्दात सांगितलं असतं
अटक करा त्या बलात्कार करणाऱ्या प्रत्येकाला आणि तुडवून द्या हत्तीच्या पायाखाली। म्हणून की आम्ही म्हणलो स्वराज्य ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते। त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा राज्याचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती होता। आणि त्याचबरोबर आज प्रत्येक जण ज्या ट्रॉफीसाठी लढणारे पडणारे रडणार नाही, पण खऱ्या अर्थानं ज्या ट्रॉफीसाठी मैदानामध्ये उतरणारे त्या क्रिस्टल ट्रॉफीज त्याचं देखील यावेळी मात्र पूजन केलं जातं। ही संस्कृती आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती हीच आहे की ट्रॉफीला मान दिला जातो, ना पैशासाठी ना कुठल्या नावासाठी ना कुठल्या गर्वासाठी। आम्ही नेहमी मैदानामध्ये खेळत राहिलोय या एकमेव ट्रॉफीसाठी। काय हवंय तुम्हाला? गाडी बंगला पैसा इज्जत मान सन्मान सगळं राहू दे बाजूला, आज फक्त ही ट्रॉफी हवी आहे। आणि याच ट्रॉफीसाठी प्रत्येक संघ मालक प्रत्येक कॅप्टन आणि प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या आराखडे रचतोय की या ट्रॉफी पर्यंत कसं पोहोचायचं, कोणती वाट असेल जी या ट्रॉफी पर्यंत मेला नेईल। आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या घरामध्ये आमच्या पॅव्हलियन मध्ये आमच्या शोकेस मध्ये ही ट्रॉफी कशा पद्धतीने येईल यासाठी प्रत्येक जण मात्र मेहनत आज करणार आहे। प्रत्येक जण अशा 10 ट्रॉफ्या घेऊ शकतो एवढं कर्तृत्व प्रत्येकाकडे आज आहे, पण पैशानं विकत न घेता येणारी ट्रॉफी तुम्हाला मेहनतीनंच घ्यावी लागेल। हा इतिहास या स्पर्धेचा आहे। आणि त्यानंतर मी विनंती करेल सर्व मान्यवरांना आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना होऊयात। खऱ्या अर्थानं ज्या खेळपट्टीवरती आमचा खेळाडू लहानाचा मोठा झाला, ज्या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलं जाईल, ज्या खेळपट्टीवरती 2 दिवस प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करणार आहे अशी खेळपट्टी। खऱ्या अर्थानं एक असती जन्म देणारी माता आणि दुसरं असती नाव देणारी माती। दोघांमधला फरक फक्त वेलांटीचा आहे, पण एका मातेने जन्म दिला आणि दुसऱ्या मातीनं नाव दिलं। महाराष्ट्राची परंपरा लोक परंपरा जपण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न ओमसा एमटीसीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। हा तुतारीचा मान आहे। तदनंतर आपण पाहिलं तर नगाडा, कारण की या वाद्याला म्हटलं जातं हा नगाडा आहे जो खऱ्या अर्थानं आपल्या नजरेपासून जरी लांब जात असला तरी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हा नगाड्याचा आवाज आपल्याला ऐकायला भेटला। अप्रतिम, खूप छान सुरुवात, वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं। एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे 50% काम तुमचं झालेलं असतं। आणि आतापर्यंत अप्रतिम सुरुवात इथे मात्र आपण पाहिलं तर करण्यात आली आहे। तदनंतर आपण पाहिलं तर संपूर्ण कमिटी सध्या अध्यक्षांना झूम करून दाखवलं जात आहे स्क्रीनवरती। तदनंतर उपाध्यक्ष, तदनंतर इतर सर्व कमिटी ज्या आपण पाहिले तर प्रत्येकाची मेहनत राहिल्या। मी म्हणेल या व्यासपीठावरती अगदी छोटी कागदाचा तुकडा उचलण्यापासून ते मैदान तयार करण्यापासून ते व्यासपीठ सजवण्यापर्यंत प्रत्येकाची मेहनत राहिले या स्पर्धेला। त्या प्रत्येकाला सलाम आहे ज्याने काम धंदा व्यवसाय प्रपंच 2 दिवस 2 आठवडे बाजूला ठेवून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी हातभार दिला। त्या प्रत्येकाला सलाम आहे। सलाम आहे त्या खेळाडूला ज्यांनी मात्र आज कामाच्या सुट्ट्या घेतल्यात, आज बरेच कारण समोर दिलेत आणि आपल्या टीम साठी खऱ्या अर्थानं तो उपस्थित राहिलाय। अप्रतिम, हे आमचे संपूर्ण मान्यवर तुम्ही पाहता। त्यांच्या अगदी पुढे आपण पाहिलं तर नगाडा त्याचबरोबर तुतारी त्यांचा मान यावे मात्र देऊन त्यांना अगदी खेळपट्टीपर्यंत घेऊन
सन्मानाने घेऊन जात आहेत आणि तदनंतर आपण पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन यावेळी मात्र करण्यात येईल। एक संदेश देण्याचा प्रयत्न स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून करण्यात दिलाय। काय आहे हा संदेश तुम्ही पाहताय, एका साइडला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा लोगो आहे, दुसऱ्या साइडला स्वराज्य 32 शिराळाचा लोगो आहे आणि तदनंतर आपण पाहिलं तर संदेश खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वराज्य 32 शिराळा यांच्या माध्यमातून दिला जातोय। आम्हाला अजून किती काळ त्रास सहन करायचा आहे, खऱ्या अर्थाने ही मुलगी विचारते, ही स्त्री विचारते आणि तिथे बाजूला लिहिलेला खऱ्या अर्थाने तुम्ही वाचू शकता। महाराजांची शिकवण आहे, स्वतःच्या बहिणीसाठी तुम्ही वाघ असाल तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी पिसाळलेले कुत्रे बनू नका, हा संदेश खऱ्या अर्थाने इथे दिला गेला। खूप चांगला संदेश खऱ्या अर्थाने स्वराज्य 32 शिराळाच्या माध्यमातून दिला जातोय। या सर्व बॅट्स तुम्हाला दिसतात जे आपण पाहिलं तर क्रिकेटची देवता, खेळाडूंची लक्ष्मी, खेळाडूंवरती प्रेम करणारी, खऱ्या अर्थाने खेळाडू सर्वात जास्त फटके मारल्यानंतर एक स्वीट किस कोणाला देश असेल तर ती हीच बॅट आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन यावेळी मात्र केलं जाते। ओम सा MTC अक्षय शेट मात्रे अगदी वायरलेस कॅमेरा घेऊन सध्या हे दृश्य टिपतोय, तो मैदानामध्ये खेळाडूंपर्यंत पोहोचलाय। त्याच्या माध्यमातून आपण पाहिले तर संपूर्ण दृश्य यावेळी मात्र दाखवलं जात आहे। सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल सर्व जे खेळाडू आहेत, खऱ्या अर्थानं जो संदेश आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत, खऱ्या अर्थानं महिलांवरती, आमच्या ताईंवरती जे बलात्कार, जे वाईट कृत्य घडलेले आहेत इतर काही दिवसांमध्ये आणि खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली देण्याची वेळ खऱ्या अर्थानं या सोहळ्याच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण बॅट वर करून किंवा आपण जागेवरती उभे राहून आपण श्रद्धांजली देऊयात। विनंती करेल एक श्रद्धांजली खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत। आम्ही आवाज देऊ, त्यानंतर ही श्रद्धांजली आपण पूजन झाल्यानंतर जरूर देणार आहोत, कारण की सध्या आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते सध्या खेळपट्टीचं यष्ट्यांचं स्टंपचं पूजन केलं जातंय। हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, मागे उभा यष्टीरक्षक, यष्ट्यांच्या मागे खऱ्या अर्थानं जो उभा असतो तो खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने तुम्हाला डाव सांभाळायचा हे खऱ्या अर्थानं तुम्हाला शिकवत असतो। खेळपट्टीचं पूजन आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र केलं जातं। 2 दिवस आमचा प्रत्येक खेळाडू याच खेळपट्टीवरती खेळणार आहे, 2 दिवस प्रत्येक खेळाडू याच खेळपट्टीवरती पडणार आहे आणि या खेळपट्टीच्या माध्यमातून तो स्वतःला सिद्ध करणार आहे। बरेचसे रेकॉर्ड या खेळपट्टीवरती केले गेले, बरेचसे रेकॉर्ड या खेळपट्टीवरती तोडले गेले, नवीन विक्रम या खेळपट्टीवरती होतात आणि नवीन विक्रम या खेळपट्टीवरती तोडले देखील जातात। आज कोणते विक्रम होतील या खेळपट्टीवरती आणि आज कोणते विक्रम तोडले जातील या खेळपट्टीवरती हे बघायचे 2 दिवसांमध्ये, कारण की हे ते 2 दिवस आहे जिथे रबर बॉल खऱ्या अर्थानं हळूहळू सीझन संपत आलाय, पण रबर बॉलच्या सीझन मध्ये काही ना काही रेकॉर्ड आपल्या नावावरती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक खेळाडू या मैदानामध्ये जरूर करेल आणि प्रत्येक टीमचा प्रयत्न असेल की रबर बॉलची क्रिस्टल ट्रॉफी खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये जावी, हा प्रत्येक संघमालकाचा खऱ्या अर्थानं प्रयत्न असेल। कोणाच्या प्रयत्नांना यश भेटेल आणि कोणाला शिकवण भेटेल आणि कोणाला अनुभव भेटेल, सर्व काही खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून बघायचं आहे। प्रत्येक खेळाडूने आपली बॅट, आपली लकी बॅट या दिशेने ठेवलेली आहे।
कारण की याच बॅटचं पूजन केलं जातं, स्टंपांचं पूजन केलं जातं. तदनंतर आपण पाहिलं तर चेंडूंचं पूजन केलं जातं. कारण की नेहमी आदर करा त्या बॅटचा, त्या लक्ष्मीचा, जिनं खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या विश्वामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला खेळण्यासाठी साथ दिली. नेहमी आदर करा त्या यष्ट्यांचा, नेहमी आदर करा त्या चेंडूंचा, नेहमी आदर करा खऱ्या अर्थानं त्या क्रिकेटच्या देवतेचा, म्हणजे खेळपट्टीचा, जिनं खऱ्या अर्थानं ज्या मातीनं तुमच्यापर्यंत नाती घडवली, जन्म देणारी माता, या दोघांचा खऱ्या अर्थानं आदर हा क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी करत राहा. आज खऱ्या अर्थानं प्रत्येक जण आपला काम, धंदा, व्यवसाय, प्रपंच सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं 2 दिवस या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला आणि सॅक्रिफाईस प्रत्येकानं केलाय. कारण की आयुष्यातलं पहिलं प्रेम आहे क्रिकेट, जिनं कधी सोडलं नाही, जिच्याशी ब्रेकअप करण्याची इच्छा कधीच झालं नाही. ते पहिला नारळ यावेळी मात्र वाढवला गेला, श्री गणेशाला नमन केलं गेलंय आणि त्याचबरोबर आपल्या कुलदैवताला, कुलदेवीला यावेळी मात्र नमन केलं गेलंय. की 2 दिवस ही स्पर्धा या मैदानामध्ये खेळली जाईल. कोणत्याही खेळाडूला मात्र इंचभर देखील दुखापत होऊ नये, स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी यासाठी आपल्या कुलदैवताला, कुलदेवीला, श्री गणेशाला नमन करून नारळ वाढवला जातोय. अध्यक्ष आपण पाहिले तर अध्यक्षांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र नारळ वाढवला जातो. इतर सर्व मान्यवरांना यावेळी मात्र आपण पाहिलं तर मान दिला जातोय. नारळ वाढवण्याचा, या खेळपट्टीचं पूजन करण्याचा प्रत्येक मान्यवर आपण पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन करतोय. खेळाडूंच्या सुखासाठी, खेळाडूंच्या आरोग्यासाठी आणि या स्पर्धेच्या इच्छासाठी प्रत्येक जण मात्र 2 हात करतोय. ज्या बॅट्स आहेत त्या खेळाडूंना विनंती करेल आपण कलेक्ट करायचे, ज्या बॅट्स आहेत त्या आपण कलेक्ट करून घ्यायचे. स्वराज्य वतीशिरा क्रिकेट असोसिएशन, स्वराज्य वतीशिरा रबर बॉल प्रीमियर लीग, खऱ्या अर्थानं 2.0 या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली. गेल्या 2 महिन्यामध्ये तुमच्या कानावरती येणारी प्रत्येक गोष्ट खऱ्या अर्थानं तिळं सांगते की आपल्या बहिणी, आपल्या आया बहिणी आजही सुरक्षित नाहीये. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आंदोलनं केली जातात, प्रत्येक ठिकाणी मोर्चे केले जात आहेत, मी म्हणेल मेणबत्त्या पेटवल्या जात आहेत. मात्र आज खऱ्या अर्थानं वेळ आले मेणबत्त्या पेटवण्याची नाही तर तलवारी खऱ्या अर्थानं बाहेर काढण्याची. कारण की आपल्या बहिणी जर सुरक्षित नसते तर त्यांच्या पाठीत करून उभं राहण्याची वेळ आज प्रत्येक भावाची, प्रत्येक मुलाची आली. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर छान संदेश दिला गेला की महाराजांची शिकवण स्वतःच्या बहिणीसाठी आहे. तुम्ही जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असाल तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी कुत्र बनू नका, हा संदेश स्वराज्य वतीशिराच्या माध्यमातून दिला जातोय. म्हणजे आपल्या
आपल्या घरातील मुलगी जर 7 वाजल्यानंतर जर घरात येत नाहीये हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा 7 नंतर बाहेर काय करतो हे बघणं गरजेचं आहे। हा संदेश स्वराज्य 32 शिराळ्याच्या माध्यमातून दिला जातोय। कारण की आज जर स्त्री रक्षणार्थ आपल्या गणपती बाप्पांनी जर प्राणाची आहुती दिली असेल तर त्याच गणपती बाप्पावरती प्रेम करणारे आपण, त्याच बाप्पासाठी नाचणारे आपण, त्याच बाप्पाला मानणारे आपण का नाही स्त्रीचा आदर करू शकत? हा संदेश स्वराज्य 32 शिराळा यांच्या माध्यमातून दिला गेला। आज महाराजांचे दिवस आणि महाराजांच्या स्वराज्याची आज खऱ्या अर्थानं आठवण झाली आहे की महाराजांच्या स्वराज्यामध्ये एक गोष्ट केली जाते, स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्या रांजाचा भर चौकात चौरंगा केला। तीच वेळ आली आहे की बलात्कारांचा चौरंग आणि त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न मी म्हणेल स्वराज्य अशाच पद्धतीने असावा ही प्रत्येकाची शिकवण आहे। मला वाटतं अध्यक्षांच्या माध्यमातून काही ओळी इथे लिहिल्या आहेत। विसरू नकोस तुझं स्त्री तत्व पुरुषाला जन्माला घालू शकतेस, ज्या दिवशी तू पुरुषी हुकुमशाही करशील बलात्कार त्या दिवशी मातृतेचं प्रस्थापित होईल सरकार। ही छान ओळ त्यांच्या माध्यमातून लिहिले। तू कर बलात्कार पुरुषी शरीराचा मुर्दा पडेपर्यंत आणि कर नृत्य आनंदून साधा माणूस होईपर्यंत, तुझ्या हास्याचे दवबिंदू उडले पाहिजेत कणाकणात, दजणार नाही एकही पुरुष स्त्रीच्या अस्मितेला खुडण्यास। स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून छान ओळी या लिहिल्या गेल्यात आणि आपण भावपूर्ण श्रद्धांजली ज्या बॅट्स तुमच्या आहेत त्यावरती पूर्ण श्रद्धांजली या असोसिएशनच्या या सोहळ्याच्या माध्यमातून आपण देणार आहोत। ज्या कॅप्स आहेत त्या देखील आपण रिमूव्ह करा। एक साथ सावधान। ओम शांती शांती। खऱ्या अर्थानं ताकद आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूमध्ये यावी की जेव्हा आमच्या बहिणींवरती अत्याचार होतील तेव्हा त्यांच्या पाठीशी तलवार काढून उभी राहण्याची ताकद आणि उभी राहण्याची वेळ ही प्रत्येकाची आली। दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण या केला जाईल टॉस। दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल स्त्रीशा मंदूर आणि त्रिशा 11 मंदूर आणि श्री जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवत दोन्ही कॅप्टन्स बनवू ना परत असले किती बनवले कोणाचे असते आमचे आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांचे चुलते आज उपस्थित आहेत। दादा आपल्या शुभ हस्ते असू दे कॉइन बघा, टेल, टी फॉर टेल, एच फॉर हेड आणि स्वराज्य 32 शिराळा असा संपूर्ण लोगो आहे। वेळेनुसार मोबाईल अपडेट होतो तर आपण का नाही अपडेट होणार आणि अपडेट झालाय खऱ्या अर्थानं असोसिएशन आणि क्रिकेट स्वराज्य 32 शिराळ्याचं इंग्लिश मध्ये आज छापा काटा नाही इंग्लिश आज बोलूयात। हा यांनी सांगितलं की मी मागतोय ठरवून आला हेड का टेल आणि लप मागतील आणि स्पिन दी कॉइन उडवावरती हेड इट इज अ कॉल आणि फुटू नको आणि कॉइन आहे टेल। श्री काळंबा देवी स्पोर्ट्स पुनवत सकाळी आल्या आल्या YouTube वरती छान तुमची व्हिडिओ आले की तुम्ही छान बॅटचं पूजन करत होता। संघ मालक आलेले 4-5 बॅटी लावलेल्या नारळ पेढे तर आम्हाला भेटले नाही पण पेढे वाटून वगैरे सगळ्या गोष्टी छान अशी सुरुवात तुम्ही तुमच्या टीमची केली आहे। काय बोलता टीम मधलं वातावरण सकाळच्या दिवशी एकदम हाऊस द जोश मध्ये? टीम सगळी जोश मध्येच आहे, जेवढा होईल आपण तेवढा 100% सगळे देणारच आहोत आणि जिंकण्याच्या तयारीनेच आम्ही उतरणार आहोत। एक नंबर। आता टॉस जिंकलेला आहात, आता महत्वाचा निर्णय आम्ही थोड्या वेळातच तुम्हाला कळवू। कौल घेणार आहात? काय बोलतो तुझ्या दिशेनं टॉस राहिलेला नाहीये, आज टॉस उडवाय तू सांगितलं की टॉस मी मागणार आहे, पण काय निर्णय होता तुझा? टॉस जिंकून काही निर्णय ठेवला होतास का? ना कारण पावसाचं पण वातावरण दिसत नाही त्यामुळे मी पहिल्यांदा चेसिंगला घेणार होतो आणि त्यांना बॅटिंग करायचं हे देणार होतो टार्गेट ते आम्हाला किती सेट करून देणार ते बघणार होतो। टॉस जिंकलाय बघूया आता ते करते। त्यांनी बॉलिंग घेतली आणि तुम्हाला बॅटिंगच करायचे आणि तुला तेच हवं होतं तेच भेटलं आणि काय बोलतोस ऑप्शनच्या वेळी टीम आली सगळी टीम पेपरवरती लिहिली पेपरवरची टीम तू वाचलीस काय बोलतो टीम ॲज इट इज जशी तुला पाहिजे तशी टीम तयार आहे तशी भेटली टीम?
आहे ॲज इट इज, जशी पाहिजे तशी नाही आहे, पण जरा प्रत्येकांना चान्स दिला पाहिजे. प्रत्येक गावातून एक दोन मी प्लेयर घेतलेले आहेत की ते शक्यता ग्राउंडची टच आहेत. प्रत्येक रविवारी ती संडे उपस्थित असतात आपल्या स्वतःच्या गावाकडनं. त्यामुळे मी जे प्लेयर चूज केले ते कायम ग्राउंडच्या संबंधातच आहेत. त्यामुळे बघूया आता ज्यांचे जे 100% देतील त्यांच्यासाठी शुभेच्छा. स्वराज्य 32 क्रिकेट अपडेट होत चाललंय, सुधरत चाललंय या स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते समजून येत का, कळतंय का की क्रिकेट कुठेतरी वाढत चालेल, क्रिकेट कुठे अपडेट होते आपल्या असोसिएशनचं. स्वराज्य 32 असोसिएशननं चांगला प्लॅटफॉर्म दिलाय आपल्याला आणि त्या प्लॅटफॉर्मचं सोनं करतील प्रत्येक गावातले जे प्लेयर आहेत आणि आपलं कुठेतरी नाव या नवी मुंबईमध्ये करतील, मी अशी आशा बाळगतो. थँक्यू सो मच. सर्वांचा मनापासून आभार. फक्त 2 दिवस तुमची आम्हाला द्या. माहिती आहे शनिवारी तुम्हाला काम व्यवसाय असेल, पण कामावरती असला तरी मोबाईल ठेवा, ओमचा MTC टाईप करा. त्या मोबाईलवरती स्वराज्य 32 ही मॅच तुम्ही नक्की पहा, जिथे टॉस जिंकलाय श्री जांभळा टीव्ही स्पोर्ट्स या टीम आणि दे वॉन्ट टू बॉलिंग फर्स्ट आणि बॅटिंग दिली. कुठेही जाऊ नका. स्वराज्य 32 आज तुमच्यासाठी पैसा वसूल स्पर्धा मॅचेस घेऊन येतील, हा शब्द आमचा आहे. सो मच.